शेतकऱ्याला 25 कोटी रुपयाचा चुना लावणाऱ्या कृषी विभागाचा जाहीर निषेध। या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्याला चुना लावलाय, त्यांचा या ठिकाणी निषेध करताना चुना लावून जावा। अरे बघताय काय, सामील व्हा। कृषी विभाग, सामान्य प्रशासन, जिल्हाधिकारी साहेब, कृषी अधिकारी साहेब, जिल्हा कृषी विकास अधिकारी साहेब यांनी या माझ्या 25 कोटी रुपयाच्या जिल्ह्याचा जवळपास युरिया कुणाला दिला, या 25 कोटीचा घोटाळा कुणी केला? अरे बघताय काय, सामील व्हा। या ठिकाणच्या कृषी विभागाच्या चुकीच्या भ्रष्ट धोरणाला चुना लावून जावा। अरे बघताय काय, सामील व्हा। कृषी विभागाने शेतकऱ्याला चुना लावलाय। कृषी विभागाचा जाहीर निषेध करण्यासाठी, कृषी मंत्र्याचा जाहीर निषेध करण्यासाठी, कृषी आयुक्तांचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी ठेवलेल्या कृषी विभागाच्या दगडाला चुना लावून जावा। अरे बघताय काय, सामील व्हा। कृषी विभागाला चुना लावून जावा, चुना लावून जावा। मागील 2 महिन्यापासून आम्ही धाराशिव जिल्ह्यातील या ठिकाणचा युरिया कुठं मुरला याचा पाठपुरावा करत असताना कृषी विभागाच्या वतीनं सांगितलं की जिल्ह्यामध्ये 8000 मेट्रिक टन खत शिल्लक आहे। आम्ही प्रत्येक दुकानात जाऊन त्याचं स्टिंग ऑपरेशन केलं, कुठेही खत शिल्लक नव्हता। आमच्या परस्पऱ्या काही पत्रकार बांधवांनी पण त्या ठिकाणी काही ऑफिस दुकानांना भेटी दिल्या, त्यांना पण त्या ठिकाणी खत नसल्याचं दिसून आलं। तशा पेपरमध्ये, सोशल मीडियावर, दूरदर्शनवर, न्यूज चॅनलवर बातम्या सुद्धा आल्या की धाराशिव जिल्ह्यातला युरिया कुठं मुरला। आम्ही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठपुरावा केला। सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी असलेल्या कृषी अधीक्षक अधिकारी यांना फोन केला असता त्यांनी सदरील विभाग माझ्याकडे येत नाही, जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांकडे येतो, त्यांच्याकडे पाठपुरावा केला असताना त्यांच्याकडून पण उडवीची उत्तरं दिली जातात। तालुका गुण नियंत्रक म्हणून त्यांचे कर्मचारी आहेत, ते त्याच्यावर नियंत्रण ठेवतात म्हणून सांगितलं जातंय। परंतु सध्या जिल्ह्यामध्ये एक पोतही खत शिल्लक नाही, एक पोतही युरिया मिळत नाही आणि हे दोन्ही हरामखोर अधिकारी चांगल्या पदावर बसलेले या ठिकाणी या सर्वसामान्य शेतकरी पुत्राला उडवीची उत्तरं देतात। काही अधिकारी तर म्हणतात की माझं 6-7 महिनेच ड्युटी राहिलेली आहे, मला तुमच्या जिल्ह्याशी काही घेणं नाही। तसेच या ठिकाणच्या जिल्हा परिषद मधल्या कृषी अधिकाऱ्यांना म्हणलं बाबा हे काय, तर ते म्हणतात की त्या ठिकाणी गुणनियंत्रक असतात त्यांच्याकडे येतो। दोन्ही अधिकाऱ्यांनी आतापर्यंत फक्त उडवीची उत्तरं दिली ती, आम्ही इथली मागितलेली माहिती पण दिली नाही। मी या जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींना पण विनंती केली होती की रबीचा हंगाम संपत जायला लागलाय, आपण पण यात जातीनं लक्ष घालावं, परंतु यामध्ये कोणत्याही लोकप्रतिनिधींनी लक्ष घातलेलं नाही। मी आयुक्तांना पत्र पाठवलं, कृषी आयुक्तांना, त्यांनी पण या जिल्ह्याला न्याय देण्याचं काम केलेलं नाही। या ठिकाणी आता सदरील प्रकरण मला जर यांनी तात्काळ माहिती नाही दिली तर मात्र मी येणाऱ्या काळामध्ये जिल्हा सामान्य कोर्टामध्ये हा प्रकरणाचा विषय घेऊन त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रकरण दाखल करणार आहे। आज या ठिकाणी आम्हाला जो 25 कोटी रुपयाचा या ठिकाणी चुना लावायचं काम जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, जिल्हा कृषी विकास अधिकारी व आयुक्त कृषी यांनी जे केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी कृषी प्रशासनाचा नावानं या ठिकाणी एक दगड ठेवला आणि त्यांना आम्हाला जो चुना लावलाय त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी चुना आंदोलन केलं। चुना आंदोलन यासाठी केलं की त्यांनी आम्हाला चुना लावला म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करताना चुना आंदोलन केलंय। पण तो खरं पाहिलं तर हा 25 कोटीचा घोटाळा नाही, तर माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या उत्पादनात हजारो कोटी रुपयाची तूट झालेली आहे। खरं बघायला गेलं तर हा हजारो कोटी रुपयाचा घोटाळा आहे, फक्त 25 कोटीचा घोटाळा नाही।